डोम मध्येही मोठे सेलिब्रेशन सुरू आहे, तेही बघूया आपण. वातावरण कसं मराठीने भारून गेलंय. हे बघा, बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे. आता तुम्ही सुद्धा आपापल्या आसनांवर बसून घ्या, कारण काही क्षणातच इकडे सर्वांचे आवडते मान्यवर नेते येतील. त्यामुळे आपल्याला आता पुढचा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पाडायचा आहे, सगळ्यांना जाणीव आहे. आपण एकदा हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव काय आहे तर आवाज मराठीचा. आपण सगळेजण मिळून ही घोषणा देऊया. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? मराठीचा, मराठीचा, मराठीचा. धन्यवाद. तर एकीकडे डोम खचाखच भरले त्याची दृश्य, तर दुसरीकडे सुशील केडियाचं ऑफिस फोडलं त्याची ही दृश्य. डोम खचाखच भरलेले आणि डोमच्या बाहेरही एवढीच किंबहुना यापेक्षाही जास्त गर्दी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी म्हणून जमलेली आहे. मात्र या गर्दीला आता आत सोडणं शक्य दिसत नाहीये, कारण डोममध्येही अगदी मुंगीलाही शिरायला जागा उरलेली नाहीये. त्यामुळे या सगळ्यांना बाहेरच्या स्क्रीन्सवरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकावं लागेल. क्षणी आता मान्यवर नेत्यांचं आगमन होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल. तुमचा उत्साह हा आम्हाला हवाच आहे, परंतु शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे. सर्वांनी सहकार्य करा. काही क्षणात आपले सगळ्यांचे आवडते नेते इथे येत आहेत. काही क्षणांचाच अवधी आहे, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय. काय झालं माहितीये का, यावर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे. वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे. पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते. विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे.
तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात, इतक्या प्रेमाने आलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.